आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। मिरजेत गांजा विक्री विरोधात पोलिसांची धडक कारवाई। 2 किलो गांजा जप्त, सराईत आरोपीचा नातेवाईक जेरबंद। केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज शहरातील कैकाडे गल्ली परिसरात छापा टाकून 50,000 रुपये किमतीचा 2 किलो तयार गांजा जप्त केला। या प्रकरणी चाशा अली हुसेन सय्यद वय 57 राहणार कैकाडे गल्ली मिरज याला अटक करण्यात आली आहे। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 क 20 ब 22 च अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस कॉन्स्टेबल जावेद युसुफ शेख यांनी फिर्याद दिली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याचा नातेवाईक चाशा अली हुसेन सय्यद हा गांजाचा साठा विक्रीसाठी घेऊन येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी कैकाडे गल्ली परिसरात सापळा रचला। संशयित इसम घराजवळ प्लास्टिकची पिशवी घेऊन उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून 2 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत हा गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने यापूर्वीही नशेची इंजेक्शने, गांजा, प्रतिबंधित गुटखा आणि नशेच्या गोळ्या विरोधात प्रभावी कारवाया केल्या असून त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पथकाचा गौरव केला होता। दरम्यान अंमली पदार्थ विक्री व नशेखोरी विरोधात नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सांगली जिल्हा पोलिसांनी केले आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।